तर नमस्कार मंडळी, चला तर आजच्या दिवसाला सुरुवात करूया। आज जायचं आपल्याला खंडाळ्यामध्ये जयगड आणि जाकादेवी मार्केटला पुन्हा एकदा। तर बघूया आजच्या दिवसाचं कशा प्रकारे नियोजन होतं ते। थोड्याच वेळात करबुडा फाट्यावरती आलो नाश्ता करायला। गणेश कृपा तांबे यांचं हॉटेल आहे, मस्तपैकी गरमागरम वडापाव मिसळ वगैरे मिळते तिथे। नंतर आपण खंडाळ्याच्या दिशेने निघालो। ऊन पण भरपूर होतं आज, म्हटलं पाऊस तर पडणारच नक्की। शेवटी खंडाळ्यात पोहोचलो, ऑर्डर वगैरे घेतली। खंडाळ्यामध्ये मार्केट पण शांत दिसत होतं, तेवढ्यात तिथे आपला फ्रुटीवाला मित्र भेटला, त्याच्याशी थोड्याशा गप्पा झाल्या। तो पण बोलत होता की मार्केट शांतच आहे। शेवटी पुढे अयंगार बेकरीमध्ये आलो खंडाळ्यामध्ये। एक पेस्ट्री घेतली, भूक लागली होती थोडीशी, म्हटलं भरपूर दिवसांनी खाऊया पेस्ट्री। आणि इथे मस्तपैकी केक वगैरे बिस्किट वगैरे सगळी बेकरी प्रोडक्ट्स मिळतात। आणि नंतर मामांकडे आलो शेवटी दुपारी। ऊन पण भयानकच लागत होतं। फ्रेश वगैरे झालो, मामांची इथे मस्तपैकी जेवलो। आता म्हटलं वातावरण पण ढगाळ होतं, म्हटलं आता घरी निघूया। त्याच्या आधी म्हटलं मामाला व्हिडिओमध्ये घेऊया। हे बघा मामा आमचे। मामाला म्हटलं टाटानी बाय बाय करा, तर मामासाठी सबस्क्राईब करा। आजसुद्धा मंडळी पावसानं बहुतेक आजसुद्धा सुरुवात करणार आहे। दुपारचे साधारण 2 वाजायला आले। ते बघा पाऊस बघा, ढग बघा कसला भरला आहे तो। लवकरच घरी जायला लागणारच। खंडाळ्यातली ऑर्डर झाली, आता आपण जाकादेवीच्या दिशेने निघालो होतो। तर मंडळी काल तर पाऊस होताच, परंतु आजसुद्धा पावसाचं वातावरण झालं आहे बघा। पूर्णपणे ढग आले आहेत, बहुतेक आजसुद्धा पावसाची बारी आहे। लवकर घरी जावं लागणार आज। पुढे जाकादेवीमध्ये आलो, बऱ्यापैकी मार्केटला गर्दी होती। जाकादेवीतली ऑर्डर वगैरे काढली आणि साधारण संध्याकाळी 5च्या दरम्यान आलो होतो गोडाऊनला। तिथपर्यंत म्हटलं मॅच बघायला जाऊया, काय करूया बसून। मॅच बघायला गेलो मासेभावला। अंडर आर्मच्या स्पर्धा चालू होत्या, भरपूरशा टीम आल्या होत्या, चांगल्या प्रकारे सगळेजण खेळत होते। संध्याकाळचे 5 वाजले होते, तरी बघा ऊन काही कमी होत नव्हतं। शेवटी तिथून नंतर आपण आलो आपल्या भाजी सेंटरला, बाळूमामा भाजी सेंटर। भावाची इथे मस्तपैकी रत्ताई घेतली खाण्यासाठी। आणि मंडळी आता व्हिडिओ इथेच संपते। व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका।